हॅलो एव्हरीवन. तर खूप दिवसानंतर मी एका ट्रिपवर निघालो आहे. मँगलोरच्या ट्रिपवर आहे मी सध्या. आणि मी प्रयत्न करतोय परत एक लॉंग व्हिडिओ बनवण्याचा. बघा, जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर पुढचं दाखवतो मी ड्रायव्हिंग करतो. मी आता आहे गोकर्णामध्ये आणि बघू शकता खूप सारे टुरिस्ट आहेत गोकर्णात. पण गोवा आणि गोकर्ण दोघातले टुरिस्ट मध्ये खूप फरक आहे. आणि खूप सुंदर जागा आहे गोकर्ण. रस्ते इतके भारी आहेत ना गोकर्णातले, म्हणजे कर्नाटकातले रस्ते खूपच सुंदर आहे. आणि नेचर बघा कसलं भारी आहे, एकदम मस्त. आता मी पोहोचलोय नॅशनल हायवे 66 वरती. गोकर्ण या हायवे पासून राईट साईडला साधारण 6-7 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि हायवे आता लागलाय. तर कसला भारी रोड आहे यार. तर मी थांबलो इथे नारळ पाणी घ्यायला आणि कसलं भारी आहे नारळ पाणी, इतका टेस्टी. वा 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 वा. हा, इथं मागे एक टोल आहे आणि त्या टोल नंतर लगेचच एक नारळ पाणीवाला होता, त्या ठिकाणी मी थांबलो. नॅशनल हायवे 66 वरच आहे मी अजून. दावणगिरी सोडलं मी मागे 5 किलोमीटर. आणि आता हे इथून मरवंते बीच अगदी थोडा बाकी आहे, जवळपास 25 किलोमीटर. आणि बघा, एक खूप छान गोष्ट मला दिसली या बसवर. बघा किती छान लिहिलेलं आहे, बी काइंड टू ॲनिमल्स. आणि हे प्रत्येक बसवरती मी बघितलंय. खूप सुंदर गोष्ट आहे. आपल्या इकडं अशी कन्सेप्ट आली पाहिजे ऍक्च्युली, म्हणजे या गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजे. आपल्या इकडं भलतंच काहीतरी असतं. तर गुड कर्नाटका बस, कर्नाटका डिपार्टमेंट. मी आता पोचलोय मरवंते बीचला आणि बघू शकता हा हायवे नॅशनल हायवे 66. आणि इकडे आपली गाडी उभी आहे आणि हा आहे मरवंते बीच. मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो, म्हणजे मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा कसला भारी बीच आहे हा. या बीचवरती मी बऱ्याच वेळेला शूट केलं आहे. ज्यावेळेस मी ऑल इंडिया ट्रिपला असतो त्यावेळेस मी बऱ्याच वेळेला इथे शूट केलेलं आहे. तर जर तुम्ही मागचे व्हिडिओ नसतील बघितले माझे तर जाऊन चेक करा. आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. बघू शकता किती भारी हे. ॲक्च्युली ना इथे पाहिजे ड्रोन. तर ड्रोन असेल ना तर वरून इतका सुंदर व्ह्यू दिसतो. हे जे असे दगड आतमध्ये सोडलेले आहेत ना त्यांचा इतका सुंदर व्ह्यू दिसतो, अप्रतिम एकदम. दुपारचा टाईम आहे, ऑलमोस्ट 1:30 वाजलेला आहे आणि इथे पोचलो आहे मी. तर थोडी गरमी आहे, थोडी नाही खूप जास्त गरमी आहे, पण मॅनेजेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. किती मस्त शांत समुद्र आहे. आणि संध्याकाळी ज्यावेळेस सुधाण येतं ना त्यावेळेस बघावं, इथपर्यंत अशा लाटा येतात. खूपच भारी वाटतं, खूप भारी वाटतं. तेव्हा तिथपासून हे असे दगड असे टाकलेले आहेत आतमध्ये आणि इतका मस्त व्ह्यू आहे ना. आता लो टाईड चालू आहे त्याच्यामुळे पाणी एकदम खाली आहे. पण हाय टाईडमध्ये ना या दगडांवरती पाणी येतं आणि असलं भारी फील येतो. पूर्ण पाणी आपल्या अंगावरती उडतं, मस्त वाटतं एकदम. आता लो टाईड असल्यामुळे मी आलो इथपर्यंत, पण हाय टाईड असती तर मी हिंमत नसती केली. आणि प्रचंड ऊन आहे, गरम होतं आहे फार, घामाच्या धारा आहेत, पण ठीक आहे. व्ह्यू खूप छान आहे, मस्त. किती भारी आपल्यासाठी पिक्चर. आणि गाडी बघा किती घाण झाली आहे. किती दिवस झाले धुतलंच नाही मी गाडीला. आता गाडीला धुवायची वेळ आलेली आहे. चलो
बाय बाय. तर आता मी आहे उडुपी सिटीमध्ये आणि एक सहजच फेरफटका मारावा उडुपी सिटीमध्ये म्हणून मी एक आतमध्ये घेतली गाडी आणि चेक करतोय की कसं आहे उडुपी सिटी. तर खूपच सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना खूप स्वच्छ आहे सिटी. तुम्हाला कुठेच अशी घाण दिसणार नाही बघा. खूप स्वच्छ आणि छान नीटनेटकी सिटी. आज रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण सुंदर सिटी आहे. मला फार आवडली उडुपी सिटी. आणि जे आपण उडुपी रेस्टॉरंट जे बघत असतो ना तेच हे उडुपी आहे. मी आता थांबलोय एका लक्ष्मी मंदिरात. तर बघा किती सुंदर आहे. हे थोडं थायलंडच्या मंदिरासारखी स्ट्रक्चर आहे याचं. आणि एक बाबा आहे कोणीतरी माहित नाही कोण. आणि तिथं काय लिहिलेलं ते सुद्धा मला कळत नाही पण बाहेर लिहिलं होतं छान अक्षरामध्ये महालक्ष्मी मंदिर म्हणून मी बघितलं आणि बाहेरूनच खूप सुंदर असं दिसत होतं म्हणून मी जरा आतमध्ये आलोय. बघूया आतमध्ये आपल्याला अलाव केला शूट करायला तर मी नक्की दाखवतो. पण बघा किती सुंदर वातावरण. थोडस ऊन आहे पण छान आहे. हे बघा पूर्णपणे कॉपरचा पिलर. हो पूर्णपणे कॉपरचा पिलर आहे. हे बघा पूर्णपणे लाकडी कन्स्ट्रक्शन दिसतंय वरच्या बाजूला. बाप रे काय सुंदर बनवलंय. हे बघा इथे माय गॉड हुंडी. अरे बापरे बापरे बापरे. आतमध्ये कॅमेरा आणि हे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण काढू नाही शकत. तर इथपर्यंतच बघा नंतर करूया बाकीचं. तर आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आतमध्ये मला एंट्री नाही दिली कारण मी शॉर्ट घातले होते. आता मी घातली लुंगी. ॲक्च्युली मी लुंगी घेऊन ठेवली होती आपल्या गोकर्णाच्या मंदिरात जाण्यासाठी पण ती आता इथं वापरण्यात आलेली आहे. चला बघूया आता जाऊ देतात की नाही जाऊ देत. हे थोडीशी वेडीवाकडी घातली गेलेली आहे पण ठीक आहे चालतं. वाव हत्तीची मूर्ती बनवली पण किती रेखीव आणि किती एकदम अट्रॅक्टिव्ह अशी हुबहू हत्ती वाटतोय. मंदिराच्या बाहेर तुम्हाला अलाउड आहे फोटो व्हिडिओ बनवायसाठी. मंदिराच्या मध्ये अलाउड नाही आणि हे बाहेरच्या बाजूने लाकडी त्याला हे केलेलं आहे आणि आतल्या बाजूला पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. खूपच सुंदर असं आर्किटेक्चर आहे मंदिराचं. खूप मोठी जागा आहे तुम्ही बघू शकता. पार्किंगसाठी वेगळी जागा आहे आणि ह्या स्तंभाचं जे आहे रूप ते वेगळंच आहे. पूर्णपणे कॉपरचं बनवलेलं आहे स्तंभ. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे हे जे समोर तुम्हाला नाग दिसतं ना हे वासुकी जो नाग आहे जो शंकरच्या गळ्यात असतो त्याचं मंदिर आहे. आणि बघा किती सुंदर आहे. खूप सारे छोटे छोटे नागाचे मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि मला ॲक्च्युली माहीत नव्हतं नेमकं काय. तर मी त्यांना विचारलं तर ते म्हटलं की वासुकी नागाची मंदिर आहे. वा असली भयान शांतता आहे ना इकडे. एकदम म्हणजे मन असं एकदम प्रसन्न होऊन जात आहे आणि खरंच खूप छान आहे. मँगलोरमध्ये एंट्री करायच्या आधी जवळपास 40 किलोमीटर आधी तुम्हाला हे मंदिर लागेल. जर तुम्ही गोवा साईडकडून येत असाल तर डाव्या हाताला. तर मी आता इथे आलो आहे जेवायला आणि मी मँगलोरच्या जवळपास बाहेर आहे म्हणजे मँगलोरपासून जवळपास 30 किलोमीटर बाहेर आहे मी. आणि आता मी खातोय मंचुरियन गोबी मंचुरियन आणि सोडा. ओनली सोडा आहे बरं का. काही वेगळं नका समजू. थोडं गडबड आहे म्हणून सोडा आणि गोबी मंचुरियन. छानसं छोटंसं हॉटेल आहे इथे. तर इकडे थांबलोय मी आता. बघूया आता मी थोड्या वेळाने इथून निघतो आणि तुम्हाला अपडेट देतो की पुढची माझी जर्नी काय असेल आणि कशी असेल. जर हा व्हिडिओ थोडा लांब झाला तर मी दुसरा व्हिडिओ बनवतो
आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल थोडाफार तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.